नमस्ते, नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दे सर. विद्यार्थी मित्रांनो, खूप डिमांड होती विद्यार्थ्यांची का सर पुणे शहर ग्राउंड कट ऑफ वरती व्हिडिओ बनवा. मित्रांनो, पुणे शहरचा ग्राउंड कट ऑफ, मुलींच्या ग्राउंड कट ऑफ वरती आपण व्हिडिओ टाकलेला आहे. तो तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी पाहिलेला आहे, खूप विद्यार्थ्यांनी तो पाहिलेला आहे. मुलींच्या कट ऑफ संदर्भात आज आपण बोलणार नाही. आज फक्त मुलांच्या कट ऑफ संदर्भात आपण हा व्हिडिओ बोलतोय आणि मुलींचा कट ऑफचा व्हिडिओ आहे, गॅलरीमध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता. मित्रांनो, सगळी डिटेल आहे. टोटल कोणाला किती मार्क आहे, तुम्हाला किती मार्क आहे हे सांगण्याची गरज नाही. तुम्हाला लगेच समजणार आहे का आपण फायनली कट ऑफ मध्ये बसतोय की नाही बसत. आलं लक्षामध्ये? प्रॉपर ओपनचा कट ऑफ किती जाणार आहे, किती मुलं आहेत, एकाचदा जर रेशो लावला तर पुणे शहरचा कट ऑफ काय असू शकतो, काय एवढे मार्क पडलेले आहेत आणि नापासांची संख्या सुद्धा एवढी असताना देखील त्या ठिकाणी पास झालेले विद्यार्थी आणि 40+ असणारे विद्यार्थी, 43+ असणारे विद्यार्थी, 41+ असणारे विद्यार्थी, 45+ असणारे विद्यार्थीची संख्या काय आहे आणि त्यानुसार पुणे शहरचा ओपनचा कट ऑफ काय राहणार आहे, ओबीसीचा कट ऑफ काय असेल, एसीबीसी काय असेल, एससी एसटी काय असेल, एक सर्व्हिसमॅन काय असेल, सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे. तत्पूर्वी इथून पुढे पोलीस भरती संदर्भातल्या सर्व अपडेट्स, सर्व कट ऑफ संदर्भात माहिती रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करा. जास्त उशीर न करता मी सुरुवात करतो आपल्या आजच्या कट ऑफ पुणे शहर. विद्यार्थी मित्रांनो, टोटल जागा आहेत 1733. त्याच्यामध्ये 33 जागा ह्या बॅट्समनच्या होत्या. 1700 जागांसाठी ही भरती पुणे शहर पोलीसची पार पडते. त्यामध्ये मुलांच्या वाट्याला ज्या जागा आल्या त्या आहेत 518 जागा ह्या मुलांना आहे, 521 जागा ह्या मुलींना आहे टोटल, आणि मुलांना जनरल सर्वसाधारणला 518 जागा या ठिकाणी आहे. त्यामध्ये अंशकालीन वगैरे ते सगळे तुम्हाला भेटून जातील, काय अडचण नाही. आता फक्त ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पुणे शहरला फॉर्म भरलेला आहे, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पुणे शहरचं ग्राउंड देऊन आले आहेत, त्या विद्यार्थ्यांनी, प्रत्येक विद्यार्थ्यांनी, पालकांनी हा व्हिडिओ पाहायचा. आता इथून पुढे आपल्या पाल्याला किंवा आपल्या स्वतःलाच मुलाला किती मार्क्स आहेत आणि आपण कॅटेगरीतून त्या ठिकाणी बसेल का. कारण का गेले 2 दिवसापासून बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज, सर याच्यावर व्हिडिओ बनवा, त्याच्यावर व्हिडिओ बनवा. ठीक आहे, चला चालतंय. जास्त उशीर न करता डायरेक्ट सुरुवात करतोय. 26 तारखेला ग्राउंड सुरू झालं. 26 तारखेला पहिलंच ग्राउंड शिवाजीनगर वरती पार पडलं. 27 ला ग्राउंड रामटेक शिवाजीनगरला पार पडलं. 28 ला ग्राउंड शिवाजीनगरला पार पडलं. 1 मार्चला रामटेकडी आणि 1 मार्चला शिवाजीनगर. 5 मार्च नंतर डायरेक्ट शिवाजीनगर. 7 मार्च रामटेकडी, 7 मार्च शिवाजीनगर, 6 मार्च रामटेकडी. अशा 2 ठिकाणी पोलीस भरतीचं पुणे शहरचं ग्राउंड झालं. खरं तर पुणे शहरच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जेवढे मैदानी चाचणीच्या पीडीएफ होत्या त्या पीडीएफ ची शॉर्टिंग मी केलेली आहे. त्याच्यामध्ये जर पुणे शहर कडून काही पीडीएफ राहिले असतील टाकायच्या तर मला माहिती नाही. जेवढ्या पीडीएफ माझ्या हाताला आल्या तेवढ्याच पीडीएफ मधून मी हे केलेलं आहे. आता तुम्हाला फायनल मोरल ऑफ स्टोरीचं मी सगळं सांगणार आहे. तत्पूर्वी सर्वांनी चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, टोटल किती विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिलं काय वगैरे सगळं सांगतोय आता. टोटल 41,147 पोरांनी ग्राउंड दिलेले टोटल त्या ठिकाणी पुणे शहरला. किती? 41,147 मुलांनी त्या ठिकाणी ग्राउंड दिले. थोडाफार आकडा माझ्याकडून, कारण का मी त्याचा बराच वेळ दिलाय टॅली करायला, पण एकट्यानेच सगळं काम केलेलं आहे. ऍक्च्युली चुकू पण शकतं, पण लय नाही चुकणार. 1-2-400 मागं पुढे होतील, समजून घ्या. 41,447 ग्राउंड देणारे एकूण उमेदवार आहे, पुरुष उमेदवार पुणे शहरचे. त्याच्यापैकी मित्रांनो फक्त पास झालेले उमेदवार. तुम्हाला लगेच समजेल कट ऑफ काय लागणार आहे, लगेच समजेल तुम्हाला कट ऑफ काय लागणार आहे. लाईक करून घ्या, सगळे पटकन लाईक करून घ्या. ओके. पास झालेले एकूण उमेदवार आहे 29,376 उमेदवार आहे पास झालेत. फक्त पास, नापास नाही. फक्त पास झालेले उमेदवार किती आहेत? 29,376 उमेदवार त्या ठिकाणी काय झाले? पास झालेले आहेत. मित्रांनो, नापास झालेले जे उमेदवार आहे, नापास झालेले उमेदवार आहे 11,869 उमेदवार नापास म्हणजे यांना 25+ मार्क आहे. नापास अपात्र म्हणजे यांना 25च्या खाली, म्हणजे 25+
41 पैकी 25 प्लस मार्क घेणारे 29,376 विद्यार्थी हे फक्त पास आहेत, मेरिटचे विद्यार्थी नाही. आता इथपर्यंत झालं. आता पुढची खरी गंमत आहे. आता नीट लक्ष द्या. हे क्लिअर केलं, 29,000 पास झालेत, 11,000 नापास, म्हणजे हे यांचा काही विशेष येत नाही, कारण हे अपात्र उमेदवार आहे, ते क्वालिफाईच नाही, मेरिटचा यांचा काही संबंधच येत नाही. ओके, आता पुढची खरी ट्विस्ट आहे, नीट लक्ष द्या. थोडे सर्वजण नीट पहा जरा. हळूहळू बोलतो, माझी तब्येत ठीक नाही, जरा घासा वगैरे जाम आहे, पण मी हळूच सांगतो, व्यवस्थित सांगतो. चॅनलला अद्याप पण सबस्क्राईब केलं असेल तर करून घ्या, कारण का नवनवीन माहिती, नवनवीन अपडेट आपल्याला मिळत जातील. आता 40 प्लस मार्क घेणारे विद्यार्थ्यांची संख्या, 41 प्लस मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, 43 प्लस मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि 45 प्लस मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या. मित्रांनो, ह्या संख्या खालीवर होणार आहेत. याचं कारण आहे, मी ज्यावेळेस तुम्हाला 40 प्लस विद्यार्थ्यांची संख्या घेणार आहे ना, त्यावेळेस त्याच्यात 41, 43, 45 पण येणार आहे. हे समजते ना? हे गणित कळलं असेल ना? मग आता 40 प्लस जर विचार केला तर 7,927 लोक आहेत ज्यांनी 40 प्लस मार्क घेतलेत. 7,927. मग आता हे सगळे आले बरं त्याच्यात, 41, 43, 45. नीट पहा बरं, गडबड करू नका. 41 वाले आहेत 6,963. 41 किती आहेत? 6,963 उमेदवार 41 मार्क घेणारे. 43 मार्क घेणारे 4,169. किती आहेत? 4,169. मग या 41 आणि 43 मधला जर आपण गॅप जर पाहिला तर 41 आणि 43च्या दरम्यान किती लोक आहेत? 2774 लोक 41 ते 43च्या दरम्यान असणार आहेत. आणि लक्षपूर्वक ऐका, आणि म्हणजे तुम्ही ह्यो आकडा तुम्ही म्हणशाल सर मग हा आकडा ना, अरे बाबा नो, ह्यो जो आकडा याच्यात हे आकडे इन्क्लूड आहे, ऑलरेडी इन्क्लूड आहे याच्यामध्ये. म्हणजे फक्त आता याच्यातला फरक कसा राहणार आहे, यातला फरक डिफरन्स राहणार आहे. कळतंय का? मला तुम्हाला एकच सांगायचंय का तब्बल 7,927 लोक आहेत का ज्या लोकांना 40 पेक्षा जास्त मार्क आहेत. थोड्या वेळ त्याला बाजूला ठेवू, 41 घेऊ, त्यालाही थोड्या वेळ बाजूला ठेवू, 43 घेऊ. 45 प्लस मार्क असणारे विद्यार्थी 2,094. 45 प्लस मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 2,094. आता कहाणी में खरा ट्विस्ट आहे, इकडे लक्ष द्या. आणि आपल्याला जागा त्या ठिकाणी ओपनच्या किती माहिती का? 178 जागा ओपनच्या आहेत मुलांच्या. 178 जागा ओपनच्या मुलांच्या आहेत. जर रेशो 1:10 लावला तर 1,780 पोरं आपल्याला त्यांना ओपनला घ्यायचे. जर 1:10 रेशो लावला तर मित्रांनो, रेशो किती लावू दे, मी 1:10च रेशोने तुम्हाला माहिती सांगणार आहे. 1:10 जर रेशो लावला, प्रॉपर 1:10 रेशो, तर 1,780 पोरं घ्यायचे का ज्या ठिकाणी 45 प्लस 2,094 लोक आहेत. पण एक प्रॉब्लेम असा आहे या 2,094 मध्ये, जे 5 तारखेला ग्राउंड झालं होतं, 5 तारखेला जे ग्राउंड झालं होतं त्याच्यामध्ये 635 लोक आहे का ज्यांना 50 पैकी 50 म्हणजे 45 वर 635 लोक आहे अख्ख्या 5 तारखेला. कारण का या ठिकाणी एक्स सर्व्हिसमॅन होते, सगळे एक्स मॅन होते. जर हे एक्स मॅन समांतर आरक्षण तिथंच राहिले तर बाकी मग कट ऑफ 45चा लागतो, 1:10 कट ऑफ 45चा लागतो. पण मला वाटतंय हा कट ऑफ ओपनचा शक्य होणार नाही. ते बाजूला काढल्यानंतर ओपनचा कट ऑफ इथं डन होईल. हा पुणे शहरचा ओपनचा कट ऑफ इथं राहील. 45 राहू शकतो किंवा मग 43. 41, 40 वरती ओपनचा कट ऑफ येणार नाही. मी 1:10 सांगतोय त्यांना. आता फॉर एक्झाम्पल 43 प्लस मार्क असणारे 4,169 विद्यार्थी. दादांनो, तुम्ही डबल करा. 178 ला गुणुले 20 जरी केलं तुम्ही तरी 17 दुने 34 आणि 8 मध्ये 3560 काहीतरी पोरं घ्यायच्यात. म्हणजे एकाच 20 जरी लावला रेशो, एकाच 20 तरी कट ऑफ ओपनचा 43च बसतोय. 43च्या पुढे जात नाही आणि एकाच 20 एवढा रेशो पुणे शहर लावत नाही. आलं लक्षामध्ये? म्हणजे पुणे शहरचा फायनली ओपनचा कट ऑफ हा 43 लागू शकतो. आणि जर ओपनचा 43 कट ऑफ लागला, आता 41 तर साहजिक आहे, 41च्या प्लस 6,963 म्हणजे पार किती त्यांनी घासलं आणि किती काय केलं तरी 41च्या खाली ओपनचा कट ऑफ त्या ठिकाणी पुणे शहरचा येणार नाही. मुलींचा काय येईल का? मुलींचा रेशो 1:10 39 पर्यंत बसतो. यांचा 1:10 खरा 1:10 45 पर्यंतच बसतोय. परंतु त्याच्यात एक सर्व्हिसमॅन आहे, त्याचा थोडा प्रॉब्लेम बाजूला ठेवू म्हणून आपण घरू का. आणि त्याच्यात काही मुली पण आहे. मला मुलींचे पण एक मुलगी पण आठवलं म्हणजे आढळली त्याच्यामध्ये.
ते कदाचित मिसिंग झालेल्या ग्राउंडच्या मुलींचे मार्क कदाचित त्यांनी इकडे गडबडीत काहीतरी झालं असेल त्यांच्याकडून, 1-2 मुलींचे पण नाव त्याच्यात दिसले. आता 43 वरती कट ऑफ जर ओपनचा कट ऑफ जर 43 वरती लागला तर बाळा मला एक सांगा, 43 मायनस 33 34 35 36 म्हणजे 43 ते 3 आणि हे म्हणजे ओबीसीचा कट ऑफ, एसीबीसीचा कट ऑफ, बाकी सगळ्या कॅटेगरीचा कट ऑफ. जर ओपन 43 लागतोय तर ओबीसीचा कट ऑफ 37 ते 38 39 दरम्यान ओबीसीचा कट ऑफ त्या ठिकाणी लागेल. आता एक लक्षात सांगतो तुमच्या बाळांनो, बरेच जण मला म्हणतील सर असा कट ऑफ लागणार नाही, तसं लागणार नाही. मी ते काढले सगळे माझ्या समोर, तुम्हाला मी टोटली सांगतो, ऐका, प्रॉपर ऐका. हा, एकच मिनिट. 26 तारखेला बाळांनो एकूण विद्यार्थी आले ते 2532, त्यापैकी 5 झाले 1361, नापास झाले 1171. 26 तारखेला 41 प्लस 252 पोरं होते, 43 प्लस 153 पोरं होते, 37 चे 39 दरम्यान 171 पोरं होते. आता अजून एक ट्विस्ट राहिलं, 37 ते 39 दरम्यानचं सांगतो तुम्हाला, 37 ते 39 दरम्यान पण सांगतो. फक्त 37 ते 39 दरम्यान जर मुलांची संख्या पाहिली तर ती जवळजवळ आहे 4492. 4492. आता याची जर टोटल केली सगळी, लक्षपूर्वक ऐका, लक्षामध्ये म्हणजे 37 ते 39 पर्यंत पण किती आहे, 4492. त्याच्यामुळे ओबीसीचा कट ऑफ लई तुटला ना पुणे शहरचा, ओबीसी मुलांचा कट ऑफ, तर तो 37 पर्यंत थांबू शकतो, पुढे जाईल तो, पण मागं येणं थोडंसं अवघड वाटते मला. आता ते तुम्ही माणसाल, उद्या तुमचा कट ऑफ 34 लागला तरी आनंद आहे, 30 लागला तरी आनंद आहे, काहीच अडचण नाही. पण आता हा जो रेशो आहे, त्या रेशो मध्ये बदल कसा करतात त्याच्यावरती डिपेंड आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ओबीसीची संख्या जास्त असतेच, ओबीसी विद्यार्थ्यांची संख्या जास्त असतेच, सगळ्यात जास्त ओबीसीची संख्या असते, त्याच्यामुळे ओबीसीचा कट ऑफ सुद्धा तिथे लागणार आहे जास्त. त्यानंतर एनटीडी, एनटीसी, फीजेए यांचा कट ऑफ हा 39 प्लस राहील तिथं पुणे शहरला. 37 प्लस म्हणजे 39, 40, 41 असा कट ऑफ या 3 कॅटेगरीचा पुणे शहरला राहू शकतो. कधी एकाच 10 to 10 घेतलं तर, बाकी मग त्यांनी वर खाली केलं तर कट ऑफ बदलं ना. तुम्ही नाराज असेल का सर तुम्ही असं काय सांगितलं? हा, मी ओपनचा कट ऑफ तुम्हाला फायनल सांगितलाय, 43 ओपनचा कट ऑफ लागतोय. जर ओपनचा कट ऑफ जर 43 लागतोय, कधी एकाच 10 मध्ये घेतलं तर ओपनचा कट ऑफ जर 43 लागतोय, तर तुम्ही बरेच जण मला कमेंट करता नंतर का सर तुम्ही एसटीचा नाही सांगितलं, एसटीचा. अरे बाबा, ओपनचा 43 लागलो, एससी एसटी 45 लागणार आहे का? एससी एसटीचा जर कॅन्डिडेट असेल मुलगा आणि त्याला जर 36 मार्क असतील, 37 मार्क असतील, त्यांनी बी पॉझिटिव्ह राहायचंय. ओबीसीचा कॅन्डिडेट असेल, त्याला 39 मार्क असतील, 37-39 मार्क जर असतील ओबीसी वाल्याला, तर त्यांनी बी पॉझिटिव्ह राहायचंय. एनटीडी, फीजीए, एनटीसी याला जर 39 आणि 41 मार्क असतील, 39 किंवा 41, तर त्यांनी पॉझिटिव्ह राहायचंय. ओपन वाला 43 असल्यानंतर त्यांनी पॉझिटिव्ह राहायचंय. तुटलंच थोडंफार, काही गडबड झाली रेशो मध्ये तर 41 नाही ते 41 एवढा खाली ते कट ऑफ येणार नाही. ओके, सगळी डिटेल आहे, टोटल बार टोटल लिहिले. आता याच्यामध्ये माझ्याकडून बेरजा करताना चुका, काही गडबड, एखादी स्किप अमाऊंट जर झाली असेल किंवा अंक जर अमाऊंट नाही, अंक जर स्किप झाला असेल तर थोडीफार गडबड होऊ शकते. पण मला वाटत नाही एवढी गडबड याच्यामध्ये असेल. एक 200-300 पोरांची मागे पुढे होईल, याच्यापेक्षा जास्त होणार नाही. पण मला विशेष असं वाटतंय का 45 प्लस मार्क असणारे विद्यार्थी तब्बल 2000 आहे आणि जागा ज्या आपल्या आहेत 178 आहेत ओपनला. जर 10 लावलं तर 1780 पोरं घ्यायचे, जेवढे पोरं त्यांना 45 मार्कावरतीच भेटतात. म्हणजे कट टू कट जर एकाच 10 रेशो लावायचं म्हटलं तर पुणे शहरचा कट ऑफचं काही येऊ शकतं. मात्र तुम्ही बाकीचे कट ऑफ पाहिले असतील, ठाणे शहरचा पाहिला असेल, पिंपरी चिंचवडचा पाहिला असेल, हे कट ऑफ खूप कमी आलेत. म्हणजे ओपनचा कट ऑफ आणि ओबीसीचा कट ऑफ याच्यामध्ये जे पूर्वी काही 2-2, 3-3 मार्काचा अंतर राहत होतं, हे आता वाढताना दिसते. म्हणजे जर ओपनचा कट ऑफ 43 लागला पुणे शहरचा, तर ओबीसीचा कट ऑफ 6 मार्कांनी म्हणजे 37 पर्यंत पण येऊ शकतो. हरकत घेण्याने म्हणजे सांगताच येऊ शकत नाही, 37 पर्यंत तो कट ऑफ येऊ शकतो. अशा पद्धतीनं कट ऑफ संदर्भात व्हिडिओ होता मित्रांनो, अतिशय प्रॉपरली. आता रेल्वेचा कट ऑफ वरती पण मी व्हिडिओ टाकतोय असाच प्रॉपर. रेल्वेचा कट ऑफ असेल, बाकीचे राहिलेले कट ऑफ असतील. आता उद्या आपला पेपर पण होतो याचा, कशाचा, उद्या 15 तारीख, उद्या सगळे पेपर होते, ते पेपरचे विश्लेषण, पॅटर्न कुठं काय सगळं आपल्याला सांगणार आहे.
युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सगळी माहिती मी देतच राहणार, ते सुद्धा तुम्ही नीट पाहिजे. त्यासाठी सर्वांनी चॅनलला फॉलो करायचंय. खरं तर मी खूप डीप मध्ये माहिती काढलेली आहे. कोणाला काय याचा डाऊट असेल तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देतो खाली. मी हे टेलिग्रामवरती सगळं पाठवतो, याचे फोटो काढून किती तारखेला किती मुलं होते काय वगैरे. तुम्ही परत एकदा वाटलं तर याचे टोटल करून पहा. मी याचे फोटो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सगळे या 4 कागदांचे फोटो टाकतो. सगळं तुम्हाला बघा. माझ्याकडे हे पण सांगेन मी तुम्हाला, 26 तारखेला 70, 27 तारखेला 84, 45 प्लस होते. त्या 5 तारखेला 633 लोक होती, 633. पण त्याच्यात एक सर्व्हिसमॅन होते सगळे, आणि फक्त त्याच दिवशी त्यांनी डेट ऑफ बर्थ पुढे दिलेलं आहे. बाकी कोणत्याच यादीला डेट ऑफ बर्थ दिलं नाही. आता तुम्ही जर उद्या जर फायनल कट ऑफ मध्ये काय बदल झाला तुम्ही माझ्या नावाने आरडले तर सांगता येत नाही, कारण की कदाचित काही लिस्ट त्या ठिकाणी दिसत नाही. आता काही ठिकाणी फक्त शिवाजीनगरच्याच लिस्ट आहे, काही दिवशी फक्त रामटेकडीच्याच लिस्ट आहे. कदाचित ग्राउंड एक एक दिवसच असेल त्यावेळेस, असं पण असावं. म्हणजे आपल्या सांगण्यानुसार तुम्हाला आता मी सगळं टोटल दिलेलं आहे. आता याच्यानुसार तुम्ही पण कट ऑफ लावू शकता, आलं लक्षामध्ये. आणि हो, सर्वात महत्वाचं, लेखी परीक्षा पण पुणे शहरची होणार आहे. लेखी परीक्षेचं तुम्ही पाहू शकता, 10 दिवसात लेखी परीक्षा, हे पत्रक समोर दिसते. त्यांनी काय सांगितले पहा, की उमेदवारांच्या लेखी परीक्षेचं आयोजन करण्यासाठी महाविद्यालय शाळा उपलब्ध करण्याबाबत पुणे शहर पोलीस घटकाच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई 1733, आपण पाहिलं 1733, 1733 या लेखी परीक्षेसाठी पात्र होणारे उमेदवार अंदाजे 30,000 उमेदवारांची लेखी परीक्षा पुढील 10 दिवसात घेण्याचे नियोजन आहे. आता बाळांनो, 10 दिवसात म्हणजे त्यांनी असं सांगितलं नाही की 21ला होईल. ती परीक्षा 100% 29 पर्यंत जात असते, कारण का त्यांना ते यायचंय, त्यांना ते अहवाल यायचे शाळा महाविद्यालयाचे, आणि त्यानुसार ते सगळं व्हायचंय. त्याच्यात 30,000, आता बरेच विद्यार्थी गडबडले, म्हणले सर 30,000 उमेदवार घ्यायचे म्हणजे कसं काय हो, जागा तर 1700 म्हणजे 17,000 उमेदवार आहे. दादांनो, शेवटच्या मार्कावरली सगळे गावं लागतात. म्हणजे पुणे शहरच्या नुसत्या पोलीस शिपायाला 20 ते 25,000 मुलं पेपरला बसवावं लागतील, त्याला 22,000 चालकच्या सुद्धा मुलांचा कट ऑफला काहीच राहिलेलं नाही. चालकचं स्किल टेस्ट झाले म्हणजे चालकचा पण कट ऑफ लागेल. चालकच्या 135 म्हणजे चालकचे परत त्या ठिकाणी जवळ 100 गुंजले म्हणजे जवळ ते बी 2,000-4,000 पोरं ते बी घ्यावं लागतील त्यांना. त्याच्यानंतर आली वेळ तर बॅट्समनचे पण आहे. आता विषय काय आहे, ह्या कट ऑफ मध्ये अजून बदल का होऊ शकतो माहितीये थोडासा, कारण याच्यामध्ये बॅट्समनचे पण मुलं ऍड आहेत. लक्षात ठेवा, बॅट्समनचे मार्क पण याच्यामध्ये ऍड केलेले. आता ते बॅट्समन जर सेपरेट बाजूला काढले तर हा कट ऑफ परत 43 41 वरती येऊ शकतो. नाही असं नाही, जर बॅट्समन बाजूला काढले तर 43 कट ऑफ 41 वरती येऊ शकतो, असं काही सांगता येत नाही. माझ्या पद्धतीने मला जे गेज व्यवस्थित वाटलं ते मी तुम्हाला सांगितले. तुम्हाला याच्यात जर काही वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला कळवू शकता. आलं लक्षामध्ये, कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. आणि ते हे जे कात्रण आहेत याचे वाटलंच तर मी टेलिग्राम चॅनलची लिंक देतो खाली, त्याच्यावरती टाकतो. तुम्हाला जर कोणाला टॅली करायचं असेल, पाहायचं असेल तर तुम्ही ते पाहू घेऊ शकता, याद्या पण चेक करून पाहू शकता. कारण का मला माहिती, ज्या मुलाने ग्राउंड दिलेला आहे त्या मुलाने मात्र पुणे शहरला ओबीसी व्हीजीएनटी एनटीसी एनटीडी ह्या लोकांना 32-34चा कुठंच काही दुजारा लागणार नाही. लक्षात ठेवा, 36 प्लसच मार्क त्या ठिकाणी लागतील. ओबीसीचा सुद्धा 36 मार्कावर बसण्याची शक्यता नाकारता म्हणजे बसेल म्हणून वाटत नाही. 37-39 पुढेच ते चालू शकतं, कारण का मार्क भरपूर आहे. जरी 43च्या पुढं 4,189 पोर आहेत बाळांनो, 43च्या पुढं यातलेच उरलेले इकडे राहणार आहे, ते परत इकडे खाली राहणार आहे 40 पर्यंत. म्हणजे ते कट ऑफ कसं काय तुम्ही एवढा खाली नेता, म्हणजे एकाचदा रेशो लावला एवढा खाली कट ऑफ जाऊच शकत नाही पुणे शहरचा. इव्हन एकाच 15 लावला तरी एवढा खाली कट ऑफ जाऊ शकत नाही. एकाच 15 लावला तरी 43 वरतीच कट ऑफ पडन तो अडकून, अलग लक्षामध्ये ओपनचा. त्याच्यामुळे अशा पद्धतीने कट ऑफ लागणार आहे. परीक्षेचं काळजी न करू, परीक्षा माग पुढे होऊ शकते. हा, ते 30,000 तुम्ही म्हणले 30,000 मुलं कसे, त्यांनी ते सगळ्यांचा आकडा सांगितलाय तो 30,000. इव्हन त्यांनी त्याच्यात ते कारागृह सुद्धा ऍड केला असेल बुवा, कारण मला एवढ्या विद्यार्थ्यांचे आतापर्यंत हे झालेले आहे, आणि तेवढ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं आम्हाला भरती प्रक्रिया पार पाडायची आहे. त्या दृष्टीने त्यांनी 30,000चा आकडा घेतलाय. म्हणून बाकी काही नाही, काही एकट्या पुणे शहरचे 30,000 जर घेतले तर हा कट ऑफ डायरेक्ट खाली मग 28 मार्कावर येईल ओबीसीचा. जर सगळे पुणे शहरचे 30,000 मुलं जर घेतले तर मग ओबीसीचा कट ऑफ 28-30 मार्क होईल, ओपनचा कट ऑफ 38 वरती, जर 30,000 मुलं घ्यायचे म्हटल्यानंतर 37-38. त्याच्यामुळे ठीक आहे. कट ऑफ कसा वाटला काय त्याबद्दल नक्की सांगा. आणि हे पुस्तक आहे मित्रांनो, नक्की तुम्ही खरेदी करू शकता, कारण या पुस्तक आहे ना पोलीस भरतीसाठी खूप महत्वाचं पुस्तक आहे. प्रश्नसंच वगैरे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. तुम्ही याच्यातून प्रश्नसंचाची पण तयारी करू शकता. या बुक मध्ये तुम्ही पाहू शकता का तुम्हाला 275 प्रश्नपत्रिका संच याच्यामधून दिलेला आहे. त्याचबरोबर याच्यात सगळ्या 272 प्रश्नपत्रिका संच आहे.
त्याचबरोबर 14,675 प्रश्न आहेत. पोलीस शिपाई भरती 2024 असेल, SRPF असेल, त्यानंतर वाहन चालक भरती असेल किंवा तुमची कारागृह असेल, सामान्य अध्ययन, मराठी व्याकरण सगळं काही या पुस्तकामध्ये व्यवस्थित दिलेलं आहे. हे पुस्तक विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांचं पुस्तक आहे, आमचे मित्र. ते पुस्तक पण तुम्ही खरेदी करू शकता, ज्यांना ज्यांना पुस्तक खरेदी करायचे. आणि नवीन विद्यार्थ्यांनी चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या, शेजारी बेल आयकॉन पण प्रेस करा. भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत. आणि हो, पुणे शहर कट ऑफ बद्दल काही वाटलंच तुम्हाला तर मला नक्की